आम्हाला शिवबांना स्वराज्याचे धडे देऊन छत्रपती शिवराय बनवणाऱ्या स्वराज्याच्या संकल्पिका बाळासाहेब जिजाऊ आज यांची जयंती. बाळासाहेब जिजाऊंना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. त्याच पद्धतीनं जगाला खरा धर्म सांगणारे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची या जयंती, त्यांनाही या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आपल्या सर्वांना बाळासाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने या जगाच्या पाठीवर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य जर पहिल्यांदा कुठं अवतरला असेल तर ते आईलामाईच्या राज्यामध्ये जगाला जे कुठल्या राजालाही नव्हतं असं लोककल्याणकारी काम करणाऱ्या सर्वात जास्त दान धर्म आणि पुण्याचं काम करून लोक हितासाठी कामं करणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांच्या पवित्र अशा स्मारकाच्या ठिकाणी आपण आहोत. त्या अहिल्याबाईंना विनम्र अभिवादन करतो. तुमच्या आमच्यासाठी ज्यांनी ज्यांनी देह दिलवला त्या तमाम महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. होळकर शाहीतील तमाम नरकांना वंदन करतो. आणि खऱ्या अर्थानं उस्मानाबाद येथील सर्वच माझ्या वडीलधारी मंडळी असतील, सर्व तरुण बांधव असतील, माझ्या अहिल्याबाईंच्या लेखी असतील, सर्वांना या ठिकाणी साष्टांग दंडवत करतो. खरं म्हणजे बाबासाहेब भाऊ सत्कार घेणे इतकं मोठं काम आम्ही अजून केलेलं नाही. आम्ही या सत्काराचे हक्कदार मिळते आणि तितकीच आमच्यावरची जबाबदारी अजून वाढते. आज अगदी 2 दिवसापूर्वी ठरलेल्या या नियोजनानुसार आपण उस्मानाबाद येथील मंडळी, पंचकृषीतील मंडळी या उत्साहात आपण या ठिकाणी स्वागत केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला मी नमन करतो. अचानक ठरलेला हा दौरा आणि एवढ्या मोठ्या संख्येनं एवढ्या जल्लोषात उत्साहात आपण हे स्वागत करून फार मोठी ऊर्जा, फार मोठं बळ आम्हाला लढण्यासाठी दिलेलं आहे. आज या ठिकाणी आपल्या उपस्थित पहिल्यांदा वकालदारांसाठी जोरदार टाळ्या पहिल्यांदा वाजवा. कारण इकडे यायचा कोणता विषय आमच्या डोक्यात नव्हता. ते सकाळी 5-6 वाजता उठल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत राज्यभर फिरतो. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असाल. वकाल सर म्हणजे की आलं पाहिजे. उस्मानाबादची आपली बरीच मंडळी आहेत. राहुल असेल की काय काय मुलांचे नावं सगळ्यांचा आग्रह होता आलं पाहिजे. मी म्हणा आता मला टाईमच नाही. घरी काय फिरलं पाहिजे, आपण बाहेर फिरलं पाहिजे. इथं घरचे लोक जागरूक आहेत. पण या मुलांचाही आग्रह होता, बोरगावच्या काही मुलांचा आग्रह होता. वकाल सर म्हणजे की आपल्याला एक दौरा करायचा. म्हणलं सर तुम्हीच दौरा ठरवा आणि आम्ही येतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित वकाल सर माझ्यासोबत आलेले सरपंच संतोष भाऊ काळे, विठ्ठल भाऊ आत्माने, सरपंच बाबासाहेब जोशी, नितीन भाऊ वीर या मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण तुम्ही मला ओळखता मी 24 तास 12 महिने समाजासाठी आपलं घरदार पहिलेच सोडलेलं आहे. पण गेल्या 3-4 महिन्यापासून ही मंडळी सुद्धा त्यांचं घरदार सोडून, मित्रबाळ सोडून, त्यांचे काम धंदे सोडून माझ्यासोबत रात्रंदिवस फिरवायला होण्याचा पुन्हा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपण सगळेच मंडळी मला खूप देवाने असतील, मागण्यासाठी असतील, गोविंदाबाबा असतील, बरीच मंडळी की जी आमच्यासोबत फिरतात. तुमच्या या सगळ्या प्रेमामुळं लढायला एक बळ मिळतं. त्या पद्धतीनं जालन्यामध्ये मोठा नांदाचा कल नव्हता सर, तरी सुद्धा फार मोठी ऊर्जा त्या ठिकाणी मिळत होती. आताही आतून अशक्त आहे की त्या शेवटच्या गाव आमच्या अंधारीमध्ये मी बोललो असता मी तिथं बाबासाहेब भाऊ मला आता बोलायची ताकद नाही. तिथं आमचे कैलास भाऊ गायचे सरपंच त्यांना मला तुम्हीच बोला, माझ्यात काही बोलायची ताकद नाही. असंही नजर सरला बोला. तर तुम्ही इतकं प्रेम दिलंय, एवढी ऊर्जा दिली की आता बोललंच पाहिजे म्हणून या ठिकाणी उभा आहे. एसटी आरक्षण हा आमच्यासाठी नवा प्रश्न नाही, पण आमच्या जिव्हाळ्याचा जीवनमानाचा प्रश्न आहे. ज्या प्रकारचं आंदोलन झालं की उस्मानाबादवाले आहेत, राजूरला झालं की आहेत, भोकरदनला मोर्चा असला की आहेत, जालन्याला असले की आपल्या गाड्या भरून चालल्यात. संभाजीनगर असो, नागपूर असो, पंढरपूर असो,
मुंबई असो, आम्ही वर्षानुवर्ष आमचा वेळ देऊन पैसा देऊन हा लढा लढतोय. खऱ्या अर्थानं विखे कोकरे साहेबांनी या महाराष्ट्रात हा लढा पेटवला तेव्हापासून सातत्यानं कुणीतरी येतं आणि हा लढा हातात घेतं. प्रत्येकाला वाटतं की माझ्या समाजाचं भलं झालं पाहिजे. बाबासाहेबांनी जे अमृत आमच्यासाठी दिलंय ते आमच्या लेकराबाळांच्या वाट्याला आलं पाहिजे, आमच्या लेकराबाळांचं कल्याण झालं पाहिजे. परंतु राज्यकर्ते चाणाक्षय चतुर धूर्त तितकेच कपटी असतानाही ते आम्हाला फसवतात. कधी एखाद्या कमिटीच्या नावावर, समितीच्या नावावर, आयोगाच्या नावावर, कोर्टाच्या नावावर, तर कधी योजनांच्या नावावर आम्हाला फसवतात आणि आमची फसवणूक होते. समाज प्रत्येक वेळेस प्रत्येक लढ्यामध्ये ताकदीनं सहभागी होतो, तनमन धनानं सहभागी होतो. कारण प्रत्येक वेळेस आम्हाला वाटतं की आता आमचा प्रश्न सुटेल, आता आमचा प्रश्न सुटेल, आता आमच्या लेकराबाळांचं कल्याण होईल. आणि या भोळ्या आशेनं समाज काम धंदे सोडून आपला कष्टाचा पैसा, घामाचा पैसा, आम्हाला काही कोणी गाड्या देत नाही, कोणी पैसे देत नाही. आम्ही आमच्या कष्टाचा घामाचा पैसा खर्च करून हा लढा लढतो. पण हे किती वर्ष करायचं? आम्ही लढतोय, आमचा बाप लढला, आमचा आजोबा लढला, शेकडो बांधवांनी आमच्या बलिदान दिलं, माझ्यासारख्या शेकडो भावांनी आमचा जीव धोक्यात घातला, उपोषणं केली, हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखल आहेत. हे किती वर्ष करायचं? हे थांबलं पाहिजे, हा लढा संपला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी जे आरक्षण रूपी अमृत दिले ते आमच्या लेकराबाळांना मिळून त्यांचं कल्याण झालं पाहिजे. आमच्यासारखा संघर्ष आमच्या लेकरांच्या वाट्याला आला पाहिजे. म्हणून आम्ही ठरवलं बाबासाहेब भाऊ की हा शेवटचा लढा व्हायचा. व्यक्तीचं प्रमाणपत्र मिळालं तरी सर, नाही मिळालं तरी आता हे बंद करायचं. पण मी खात्रीनं सांगतो, मी जालन्यात त्या दिवशी सांगितलं होतं, ज्या ताकदीनं, ज्या उत्साहानं, ज्या जोशानं तुम्ही हा एकजुटीचा या ठिकाणी संदेश दिला, या लढ्याला जे बळ दिलं, मी खात्रीनं सांगतो बाबासाहेब भाऊ हा आमच्या आयुष्यातला शेवटचा लढा असणार आहे आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण होणार आहे. कारण आम्ही जे वागतोय ते घटनेनुसार आहे. फडणवीसांनी आश्वासन दिलं, मोदींनी आश्वासन दिलं. जालन्यात मोठा लढा उभा राहिला, सगळ्यांचं कौतुक करावं, आभार मानावे तितके कमी आहे. कारण मी आणि माझे सहकारी सगळे मंडपात बसलेलो होतो. खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्या लोकांनी हा लढा हातात घेतला. तुम्ही ठरवलं की आता पुन्हा लढायचं आणि शेवटची ताकद लावायची. तिथं आम्ही काहीतरी कमी पडलो. जो दबाव फडणवीसांवर निर्माण व्हायचा तो झाला नाही. म्हणून दुर्दैवाने आम्हाला पुन्हा मुंबईला जायला लागतंय. मी आता परत मुंबईला म्हणतो, आपण 17 तारखेला जाणार आहोत. मी फडणवीसांना सांगितलं त्या दिवशी, नागपूरमधून काल सांगितलं, मुंबईमधून परवा सांगितलं की आम्ही 17 तारखेला निघतोय. 17 तारखेला जालन्यातून 2000 गाड्या घेऊन पंढरपूर, आरेवाडीचा बिरोबा, मसवडचा धुळोबा, जेजुरीचा खंडेराया या सगळ्यांना साकडं घालत आम्ही पुण्याहून मुंबईच्या दिशेनं 20 तारखेला येणार आहे. 20 तारखेपर्यंत संधी आहे की तुम्ही दिलेला शब्द पाळा, आमच्या लेकराबाळांचं कल्याण करा. जर आपण जर मी म्हणलो तसं बाबासाहेब भाऊ 2,000 गाड्या घेऊन जर जालन्यातून निघालो तर 20 तारखेच्या संध्याकाळपर्यंत सर तिथं 20,000 गाड्या आपल्या माझ्यासोबत झाल्या पाहिजे. बाकी इकडून तिकडून येणाऱ्या वेगळ्या. मला असं वाटतं जर 20,000 गाड्या आपल्या त्या मुंबईच्या विषयावर गेल्या तर फडणवीस साहेब म्हणतील की बाबा रे तुम्ही तिकडेच थांबा, मुंबईत येऊ नका, तुम्ही बेजार होऊ नका, आम्हाला बेजार करू नका. मी जे बोललो होतो तुम्हाला देतो तर हे सर्टिफिकेट घ्या, घरी जा. म्हणाल का नाही म्हणाल असं? पण तेच जर जालन्यातून 10-20 गाड्या निघल्या आणि मुंबईत जर 100-200 गाड्या गेल्या, फडणवीस काय म्हणतील? हा ये लय फडफड करत होता का, लय धनगर करतो का, ये आज अंबानीला पैस आणि किती दिवस बसतो तर मी पाहतो. आता मजा पाहिजे नाही आपली. म्हणून ताकद दाखवायची आपल्याला 17 तारखेला. मग मी दुसरं सांगितलं, फडणवीसांवर जर काही दबाव पडला तर 21 तारखेला ज्या दिवशी मल्हार मावळे सकाळी 11 वाजता आझाद मैदानात आपलं पाऊल ठेवतील तर तिथून जिकडं नजर जाईल तिकडं ड्रोन मध्ये तर बसणारच नाही. त्याला सगळे सॅटेलाइटचे कनेक्शन जोडावं लागतील आणि मग पाहावं लागतं की धनगर किती लांब पर्यंत धनगरांच्या रंग आहे.
मग 21 तारखेला प्रश्न सुटतो. तिथेही जर आम्ही कमी पडलो ग्राउंड मध्ये दादा, पुन्हा फडणवीस म्हणा लय बोलत होता 2000 गाड्या आणतो, 20,000 आणतो, महाराष्ट्रातून एवढे येतील तेवढे येतील, पुढे काय पैसे किती बसतो. पण ते आपली गंमत नाही. पण त्याला गंमत पाहायची संधी आपल्याला द्यायची नाही. आमची ताकद 17 तारखेला दिसली पाहिजे की 18 तारखेला फडणवीसांचा फोन आला पाहिजे. दीपक भाऊ तुम्ही जिथे तिथं थांबा, आम्ही 2-4 मंत्री पाठवतो, काय म्हणणं आहे तुमचं आपण क्लिअर करू. बरोबर आहे का? म्हणून 21 ला आम्हाला मुंबई जायचंय, पण 17 तारखेला ताकदीला निघायचं. मागच्या काळात कोरोना होता, कोरोनाच्या काळामध्ये उद्योगधंदे बंद, नोकऱ्या सगळं 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 बंद होतं. मेलं का कोणी? मग आताही आपण ठरवायचं आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी आमचा उद्योग व्यवसाय 8 दिवस 10 दिवस 15 दिवस जितके दिवस फडणवीस आमची परीक्षा पाहणार आहे तितके दिवस हे धनगरांचं पिवळं वादळ मुंबईतून हलणार नाही. म्हणून मी आपल्याला विनंती करतो, खरं म्हणजे मी 21 तारखेला या म्हणायला तुमच्याकडे आलेलो नाही. मला माहिती आहे 21 तारखेला सगळे येणार आहे. आमच्या अहिल्याबाईंच्या लेखी सुद्धा येणार आहे, आमचे छोटे मल्हार मावळे सुद्धा येणार आहे. पण मी तुम्हाला विनंती करायला आलो की जितक्या लोकांना मुंबईला यायचंय 17 तारखेपासून मुंबईला आमच्यासोबत चला. आपल्याला जे जमतंय आमच्या अंगावरचे कपडे, पांघरायचे कपडे घ्यायचे. झालं शक्य आता बरेच लोक म्हणून का आम्ही एक पिकअप घेतो, आमचे भगोने घेतो, गॅस घेतो, आम्ही भात बनवून खाऊ, खिचडी बनवून खाऊ, पोहे बनवून खाऊ. तयारी करता आली तर करा. ठिकठिकाणी आपले बांधव इतके दानशूर आहेत की आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतील. नाही केलं तर आपण सुद्धा आपल्यासोबत आपल्या आपल्या पद्धतीने जाणार आहे. आणि उपाशी राहिलं काही फरक पडत नाही. 16 दिवस उपाशी होतो ना, अजून 16 दिवस आपल्याला उपाशी राहायचं काम पडत काही वाईट होणार आहे का? आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणासाठी. म्हणून मी तुम्हाला हात जोडायला आलो की 17 तारखेपासून ज्याला ज्याला शक्य आहे त्या प्रत्येकानं 17 तारखेपासून आपलं नियोजन करायचं, आपली गाडी, आपलं सगळं साहित्य 10 वाजता जालन्याला यायचं. जिथून या आंदोलनाचा भडका उडाला, जिथून या क्रांतीची ज्वाला पेटली, त्याच आपल्या नियोजित अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या जागेहून आपण मुंबईच्या दिशेने निघणार आहे. आणि जे लोक 17 तारखेला येणार नाही, 17 तारखेला जे येणार नाही त्यांनी 20 तारखेला घरून निघायचं आणि 21 ला सकाळी मुंबईत पोहोचायचं. आता छोटीशी एक विनंती करतो, थांबतो. मोबाईल सगळ्याजवळ आहे. हसनाबादच्या सगळ्या तरुणांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ते मला फोन करतात, कॉल करतात आणि सांगतात जागरूकता चालू आहे. मी कधी मला जर वेळ मिळाला गाडीत बसल्यावर तर ते फोन पाहतो मी कधी तर त्या फोन मध्ये आपल्या इकडची मंडळी बऱ्यापैकी जागरूक आहे. ही जागरूकता कायम ठेवा. प्रत्येक धनगराच्या मोबाईल मध्ये हा मेसेज गेला पाहिजे. जोपर्यंत एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही, आमच्या लेकरा बाळांचं कल्याण होत नाही, तोपर्यंत मोबाईलवर दुसरा विषयच घ्यायचा नाही. गुड मॉर्निंग, गुड नाईट, याचा वाढदिवस, त्याचा वाढदिवस, या पार्टीचा उदवतो, त्या संघटनेचा उदवतो, या नेत्याचा जय जयकार, हे सगळं बंद करायचं. आपल्याला काय फरक पडणार आहे का 1 महिना 15 दिवस नाही केलं तर? कारण आपल्या हातात ही लढाई कधी संपवायची. मी परत जबाबदारीने सांगतो, आपल्या लेकरा बाळांचं कल्याण करणं दीपक बोराडेच्या हातात नाही, फडणवीस आणि मोदींच्याही हातात नाही. कारण त्यांच्या हातात असतं, मनात असतं तर आतापर्यंत दिलं असतं. तुमच्या लेकरा बाळांचं कल्याण करणं तुमच्या आमच्याच हातात आहे. आपल्याला ठरवायचंय कधी करून घ्यायचं. आपण जर ताकदीने गेलो तर आता होईल. आपण कमजोर पडत ते म्हणते चालू द्या, 70 वर्ष केलं ना तुम्ही, अजून 70 वर्ष चालू द्या, आमचं काही वाकडं होत नाही. म्हणून एकदा शेवटची ताकद दाखवायची आणि जोपर्यंत सर्टिफिकेट मिळायचं नाही तोपर्यंत थांबायचं नाही, एवढी विनंती करतो. परत एकदा तुम्ही आज हा जो सत्कार केला, खरं म्हणजे या सत्काराचे भागीदार त्याच दिवशी आम्ही होऊ ज्या दिवशी सर्टिफिकेट मिळेल. परत एकदा तुमचे आभार व्यक्त करतो की हा सत्कार म्हणजे एवढ्या जेसीबीनं फुलं उधळत, भंडारा उधळत तुम्ही आम्हाला लढण्याचं बळ दिलं आणि एक जबाबदारी आमच्यावरची वाढली. ज्या पद्धतीनं प्रामाणिकपणे समाजासाठी वाहून घेतलंय, जीवन समाजाच्या नावानं केलेलं आहे, इथून पुढचं आयुष्य सुद्धा एक क्षण मिनिट हा समाजाच्याच नावानं असेल अशी खात्री देतो.
आणि आमच्या लेकरा बाळांचं कल्याण होईपर्यंत मी थांबणार नाही याची खात्री देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय मल्हार.